2 दिवसाच्या ऐवजी 3 दिवस नागली पाण्यात ठेवली आणि रात्री काढून ठेवली होती. रात्रभर पाणी निथरायला ठेवलं आणि सकाळपासून मी त्याला सुकवायचं काम करत होते. त्याच्यामध्ये माझं पिल्लू माझी मदत करत होतं. मदत तर सोडा, पण इकडून तिकडं, तिकडून इकडं नागलीवरच चालायचं होतं त्याला. बाकीचा रस्ता दिसतच नव्हता. त्यानंतर माझ्या नागलीला सुंदर असे छान मोड आले होते. कोणी म्हणतं नागलीला मोड यायला पाहिजे, कोणी म्हणतं नागलीला मोड नाही यायला पाहिजे, कारण की त्याच्यातून ना पोषण तत्व बाहेर जातं. पण मला काही एवढं माहीत नाही. मला जसं असेल तसं पापड बनवायचे आपल्याला, तर बनवून घेऊ. कारण की आता 2 दिवसच्या ऐवजी 3 दिवस जर नागली पाण्यात ठेवली म्हणल्यावर तर मोड तर येणारच. तर इथं मी नागली आता दळायला दिली. शीतलकड जवळच गिरणी असल्यामुळं, आणि दळस तर मी तिथंच बसले होते, कारण की पीठ घेऊन मला घरी यायचं नव्हतं. म्हटलं घरी जर आलं की लगेच दुसरं काम करून घेतो माणूस, आणि ते मागच राहतं. म्हटलं तिथंच बसून पटकन मी पीठ वगैरे चाळून घेते. आणि माझ्या मदतीला शीतल होती. शीतलचा मुलगा तिकडं कोपऱ्यामध्ये बसून मोबाईल बघत होता. नाही तर त्यांनी ना आमचं पीठ घराच्या बाहेर टाकलं असतं. पीठ वगैरे गाळून झालं. आजीनं इथं 8व्यानं पीठ मोजून घेतलं, म्हणजे आजीला उद्या पाणी ठेवायचा अंदाज येईल. एवढं पापड हे बनायचं कारण हेच आहे की आजी इथं आल्या होत्या. म्हटलं चला, ते कसं आपल्याला अंदाज सांगा, आपण बाकीचं करून घेऊ, पण अंदाज ना अनुभवी माणसाकडून विचारलेला किती का बरा असतो. बिघडायचं काही टेन्शन राहत नाही. संध्याकाळच्या टायमाला मी पटकन माझं माझं आवरून घेतलं. पोरांसाठी चहा पाणी केला होता. आणि परत ना आज म्हटलं चला, लई दिवस झाले मी शेगडी घेऊन ठेवली. जवळपास महिना होता आला मी शेगडी घेऊन ठेवली. अजून याचा वापरच केला नव्हता. म्हटलं चला, आता सगळेच जण वापर करताय, आपण बी करून पाहू. तसं मी गॅस संपायच्या धाकानं वगैरे घेतली नव्हती. माझ्याकडे सोलर बसवलं होतं म्हणून मी शेगडी घेतली होती. म्हणून मी शेगडीचं काही वापर करत नव्हते. म्हटलं मला जेव्हा वाटन तेव्हा मी करण. आज पहिल्यांदाच केला आणि मस्त चहा बनवला होता. त्यानंतर पोरं ना घरात असले इतका त्रास देता, म्हटलं चला यांना कुठंतरी फिरायला घेऊन जाऊ. आणि बाहेर नेलं की असं वाटतं की घरातच बरे होते. उगाच यांना बाहेर आणलं, इकडं पळ तिकडं पळ चालू असतं. बाहेर जास्त काही लांब नाही, इथं जवळच महादेवाचं मंदिर आहे, तिथंच आणून पोरांना दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आलो. येऊन जाऊन सारखं सारखं मी आज नळाकडे जात होते, आणि तेव्हा माझ्या लक्षात होतं की पाणीच नाही. आज पाणी संपले. मग इथं एक तपीलं भरून ठेवलं येता जाता हात धुण्यासाठी. साईडला आज ना मी इलेक्ट्रॉनिक कुकर काढला होता वरती, आणि त्याच्यामध्येच वरण टाकून दिलं. थोडंसं पाणी जास्त झालं म्हणून वरच्या साईडला पाणी पडलं. म्हटलं चला, आता इकडं शेगडी काढलेलीच आहे वरती, तर याच्यावरच वरणाला फोडणी देऊन घेऊ. वरण मी आज माझ्या पद्धतीनं बनवणारे. उपवास ज्या दिवशी असला ना त्या दिवशी मी तिखट वरण बनवते, नाही तर आमच्या इथं डेली साधं वरण बनलं जातं. वरणाला फोडणी देऊन झाली, आणि परत मी इथं राईस कुकरमध्ये राईस लावून दिला, आणि त्यानंतर इकडं माझं वरण रेडी झालं होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.